आपल्याला माहित असेल की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व सुरू आहे आणि याचाच एक भाग म्हणून आम्ही या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सदस्यता नोंदणी अभियान सुरू केलेलं आहे। या अभियानामध्ये आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचे 1,55,000च्या वरती प्राथमिक सदस्य झालेले आहेत आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्त्यांचे मेळावे आता आयोजित करण्यात येणार आहे आणि याची सुरुवात येत्या बुधवारी म्हणजेच 12 फेब्रुवारीला सायंकाळी ठीक 4:30 वाजता या ओरोस जिल्हा मुख्यालयातून होणार आहे। जिल्हा मुख्यालयात आपलं जे भवानी मंदिर आहे त्याला लागून जे भव्य असं खुलं पटांगण आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कुडाळ तालुका फक्त एका तालुक्याचा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याला सन्माननीय खासदार माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब, त्याचबरोबर प्रमोदजी जठार आणि सर्वच नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्याचं नियोजन आमचे कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोसचे मंडळाचे प्रभारी अध्यक्ष आहेत भाई सावंत, त्याचबरोबर महिला अध्यक्ष आरती पाटील, त्याचबरोबर वालावलकर मॅडम, या सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। मला अशी अपेक्षा आहे की या मेळाव्याला साधारण 3 ते 3.5 हजार लोकांची उपस्थिती, आमचे जे प्रमुख पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांची उपस्थिती होईल आणि जिल्ह्यातल्या या मेळाव्याची जी सुरुवात होईल ती अत्यंत दिमागदार पद्धतीने होईल। याच मेळाव्या दरम्यान इतर जे महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीमधील देखील काही पदाधिकारी असतील, काही कार्यकर्ते असतील किंवा काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधले त्यांचे लोकप्रतिनिधी असतील, यांचे देखील प्रवेश होणं अपेक्षित आहे आणि मला निश्चित खात्री आहे की महायुतीचा धर्म पाळत केवळ महाविकास आघाडीचेच आम्ही बरेचसे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील।